महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ आरोप प्रकरण ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर निर्दोष, दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा, राष्ट्रवादीनं नाशिकात लावलेल्या बॅनर्सची चर्चा. शकलिलाव करून झाला मतदानाचा ठराव, कराडमध्ये घडला लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार, सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी पैशांची बोली. अक्कलकुव्यात काँग्रेसला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, पदाधिकाऱ्यांची संख्या 262 वरून थेट 55 पर्यंत कमी. नुसते भाषण ठोकून जमणार नाही, हिंगोलीत ठाकरे सेनेच्या संपर्क प्रमुखांना कार्यकर्त्यांनी सुनावलंय. जमील बागवान यांची माझ्यावर बोलण्याची उंची नाही, आमदार इद्रिस नायकवडी यांचा टोला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगानं सुरू, 36,000 कोटींच्या वितरणाला वेग, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. बावनकुळे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रभावी महसूल मंत्री उदय सामंतांकडून बावनकुळेंचं कौतुक. बीएमसीमध्ये एसीबीच्या प्रकरणातील 207 आरोपी, 207 आरोपींपैकी 112 अजूनही सेवेत. आरटीआयमधून बीएमसीमधील भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव समोर. देवळीत नगराध्यक्ष वृक्ष संगोपन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1000हून अधिक वृक्षांचं होणार संगोपन. नागपुरात पावसाचा फटका, संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फळं मोठ्या प्रमाणात गळून पडली आहेत. कणकवलीत एफडीएची धडक तपासणी, हॉटेल चायनीज सेंटर व्यावसायिकांना दिल्या सक्त सूचना. सकाळी गावात उत्साहात भात लावणी, महिलांनी पारंपरिक गाण्यांनी रंगत वाढवली, ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची उपस्थिती. काही लोक फुगड्या खेळून आकडे फुगवतात, भाजप आमदार प्रवीण पोटे यांची राणा दाम्पत्यांवर टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.